मनोज जरांगे पाटील यांच्या शिवराळ भाषेनंतर सरकार आक्रमक झालं। फडणवीसांवरील वक्तव्याची चौकशी होणार असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले। तर इकडे जरांगे पाटलांनी माघार घेतली असून आमरण उपोषण मागे घेतलंय। पाहूयात। सगळे उपोषण केले, हे 17व्या दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केले। इथंच अखेर 17व्या दिवशी जरांगेंनी अंतरवाली सराटीतलं आमरण उपोषण मागे घेतलं। आता सगळे सवऱ्यांच्या कायद्यासाठी आमरण उपोषण सुरू राहणार आहे। तर गृहमंत्री फडणवीसांबद्दल जी वक्तव्य जरांगेंनी केली त्या वक्तव्यांची चौकशी होणार असून कायदा कायद्याचं काम करेल असा इशाराच मंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय। सगळे उपोषण केले, हे 17व्या दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केले। इथंच रोज 4 मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं की शांततेत साखळी उपोषण करायचे। तिन्ही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे, एकही वायाला जाऊ दिलेलं नाही। एकही सगळ्या याच्यात यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे। संविधानिक पदावर उपमुख्यमंत्री पदासारख्या गृहमंत्री पदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील, त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील, त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणाने करतील। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यानुसार पोलीस ॲक्शन घेतील असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले। तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको, तू ब्राह्मणी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या। तू ब्राह्मणी कावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तुडायला निघालास। मागच्या वेळेस 106 आमदार तो आले होते, यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे, म्हणून तुला लाभायचं काय? पॉइजन देऊन का पाहिना सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली। किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे, हे देवेंद्र फडणवीसला वाटतं। याच वक्तव्यानंतर भाजपच्या प्रसाद लाड यांनी तुतारीचा फोटो ट्विट करून पलटवार केला। बारामतीची तुतारी म्हणत जरांगे शरद पवारांची तुतारी वाजवत आहेत असं लाड म्हणाले। ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तुतारी वाजवण्याचं काम शरद पवारांनी केलं, तीच तुतारी निशाणी मिळाल्यानंतर आता जरांगे पाटलांना या पद्धतीमध्ये बोलवता धनी कोण आहे जनतेसमोर आलं। त्यामुळे राजेश टोपेंच्या माध्यमातून शरद पवार ज्या पद्धतीमध्ये राजकारण करतायत हे राजकारणात जनतेसमोर आलं आणि तेच दाखवण्याचा माझा प्रयत्न होता। तुतारीबाज पवारांना वाटतंय की त्यांच्यापेक्षा मोठा नेता कोण निर्माण झाला की त्याला बदनाम कसं करायचं। त्यामुळे एक ब्राह्मण समाजाचा सॉफ्ट टार्गेट असलेल्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याचं काम शरद पवारांनी त्यांच्या टोळीकडनं केलं जात आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। आता सगळे त्यांचे जुने सहकारी बोलतायत की हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे आहेत, मग ही तुतारीचे आवाज बाहेर येत आहे का? तोंडातून तुतारी वाजवण्याचं काम होत आहे का? अभी उद्धव ठाकरे की भाषा ही तो वो बोल रहा है। शाम को ये आदमी भी सेम स्क्रिप्ट अगर पढ़ के दिखा रहा है तो उनका ही आदमी लग रहा है ये। गेल्या 48 तासात जरांगेंनी अचानक 2 गोष्टी केल्यात। रविवारी त्यांनी गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा साधत थेट मुंबईला सागर बंगल्याकडे जाण्याची घोषणा केली आणि सोमवारी आमरण उपोषणही मागे घेतलं। जरांगे मुंबईच्या दिशेने जायला निघालेही, पण अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानं भांबेरी गावातून जरांगे अंतरवाली सराटीत परतले। सागर बंगले का रास्ता बहुत दूर है बाबा, बीच में जू लगता है, समझा ना? पहले जू पास करो फिर सागर के बारे में सोचो। आपको जो कहना है वो आप टेबल पे आके बात कीजिए ना। गाली गलौज देने का अधिकार किसको है? कोई सहन नहीं करेगा इधर। सागर नहीं आए ना बंगले पे, अच्छा हुआ, वरना हम लोग खड़े आगे, हम लोग भी देख सकते क्या हुआ। हम लोग भी मराठा है, चाइनीज मॉडल नहीं है इधर, ओरिजिनल है ओरिजिनल। 27 जानेवारीला सगळे सोयऱ्यांची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली आणि जरांगेंनी वाशीतून आरक्षण मोर्चा मागे घेतला।
अर्थात अधिसूचनेवर 16 तारखेपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती. मात्र 10 फेब्रुवारीपासूनच जरांगे आमरण उपोषणाला बसले. 20 फेब्रुवारीला सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षणाचं विधेयक पास केलं. त्याचवेळी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात सांगितलं. हरकतींवर अभ्यास करून सगेसोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात योग्य प्रक्रिया पार पाडू, हेही शिंदे म्हणाले. मात्र 10% स्वतंत्र आरक्षण मान्य नाही, ओबीसीतूनच आरक्षण द्या किंवा सगेसोयऱ्यांचा कायदा करा, यावर जरांगे अडून बसलेत. कालच्या त्यांच्या सगळ्या आपण सगळा हा त्याला तमाशाच म्हणूया. आपण काय म्हणतात माध्यम मला माहीत नाही, पण विवेकी माणसं कालचा जो झाला गेला प्रकार आहे त्याला 100% तमाशा म्हणतील. राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता कालच्या सगळ्या प्रकारातून या समाजाच्या, या देशाच्या समोर आली. उपोषणाचा 4था दिवस आपण आठवून पहा सगळ्या बांधवांना की या आमच्या नेत्याला 2 माणसं धरून 4थ्या दिवशी 2 माणसं धरून धरून हळू अशी तिकडे कुठं तरी नेत होती, आणत होती. आठवा आपण 4थ्या दिवशी. आणि आज उपोषणाचा कितवा दिवस होता कालचा? आज हा माणूस 15 माणसाला ऐकणार, 15 हत्तीचं बळ दरादन ढकलून देतोय. चाललो मी मुंबईला, चाललो इकडे, चाललो तिकडे, चाललो. कुठून बळ आले? काय ताकद आहे, काय जादू आहे? सरकारनं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळं 10% आरक्षण देऊन मार्ग काढलाय. मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करून याआधी सुप्रीम कोर्टानं काढलेल्या त्रुटी दूर केल्यानं नव्याने दिलेली 10% आरक्षण टिकणार असं सरकार सांगतंय. त्यासाठी वकिलांची फौजही तयार केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या हितासाठी सरकारला वेळ दिला पाहिजे. शिव्या देऊन किंवा राजकीय वक्तव्य करून मार्ग निघत नसतो. अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.